व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी घडतात. काही जणांसोबत आपले नातेसंबंध खूप दृढ होतात, तर काही जणांसोबत नातेसंबंध थोडे खट्टू असतात. पण ज्यांच्यासोबत आपले नातेसंबंध थोडे खट्टू आहे, त्यांच्याकडे जर एखादं मंगल कार्य असलं, शुभ कार्य असलं आणि त्यांनी जर आपल्याला आमंत्रण दिलं तर आपण ते टाळत नाही, आपण घेतो, आपण जातो देखील. उलट अपेक्षेने जातो, आणखी अपेक्षेने, की अरे नाही, ज्यानं बोलवलंय, ज्या अर्थी त्यानं आपल्यात कटुता असूनही आपल्याला बोलवलंय, तर आपण गेल्यानंतर तो आदरातिथ्य तर चांगलंच करेल आपलं. मग आपण लग्नाला गेलो किंवा त्या कार्याला गेलो आणि पंक्तीला बसलो आणि सगळं जेवणच संपलं, कसं वाटेल जीवाला? विचार करा, काँग्रेसला नाव ठेवता ठेवता, काँग्रेसची उणीधुणी काढता काढता, राहुल गांधींना उणीधुणी काढताना, त्यांना दोष देताना, त्यांचा मूर्खपणा वारंवार आपल्या भाषणातून सांगताना, राज ठाकरे यांना कळलंच नाही की आपण कधी काँग्रेसच्या पंक्तीत जाऊन बसलोय. पण प्रॉब्लेम तिथेच झालाय. पंक्तीत तर जाऊन बसले, हो, पानं वाढलेत समोर, पण पंक्तीला बसले आणि बुंदी संपली. बरं, फक्त बुंदी संपली का? भाजी पण संपली, पुऱ्या पण संपल्या आणि मसाले भात पण संपलाय. आता प्रॉब्लेम असा आहे, नुसता पाण्याचा ग्लास आहे, पण पानाभोवती चित्रावती कशी हलवू? राज ठाकरे यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यांनी नुकतंच एक जे विधान केलेलं आहे ते तर सनसनाटी बुमरँग झालेलं आहे. कोणतं विधान आहे, काय बुमरँग झालेलं आहे, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, खूप स्पेशल आहे. कारण ज्या राज ठाकरेंकडून काही वेगळ्या अपेक्षा महाराष्ट्रातली जनता करत होती, त्या सगळ्या अपेक्षांवर राज ठाकरे यांनी पाणी फेरलेलं आहे. मूळ मुद्दा, मूळ विषय आणि देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप आपण बघणारच आहोत. मात्र त्या अगोदर नेहमीप्रमाणे सातत्यपूर्ण आवाहन आणि विनंती. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या घरातलं सामान देखील वाहून गेले, लेकरांचे वह्या पुस्तकं वाहून गेलेले आहे, खायला अन्न नाहीये, त्या जगाच्या पोशिंद्यात आहे. दैवदुविलास. हे नेते लोक स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या खेटा मारतात. तेवढंच काम, तेवढंच खेट्या यांनी जर त्या अतिवृष्टीग्रस्त भागात केल्या असत्या ना, तर ईव्हीएम हॅक झालं, मतांची चोरी झाली, अशी बोंब मारायची वेळ आली नसती. वस्तुस्थिती नाही, तुमचा लोकल कनेक्टच नाहीये, लोकांशी तुम्हाला देणं घेणंच नाहीये. मग का म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान करायचं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती मनसैनिक मराठवाड्यामध्ये फिरतात सेवा सुविधा पुरवत? दाखवा ना. एरवी यूपी बिहारच्या पोरांना पकडून, वॉचमनला पकडून, रिक्षावाल्याला पकडून बदड बदड बदडते, व्हिडिओ काढते, व्हायरल करतात. बरोबर आहे ना? चमकोगिरी करतात ना, स्टंटबाजीची. ही चमकोगिरी करून दाखवा ना. मग जा की. एकाच गावातल्या 22 पुरुषांनी आत्महत्या केल्या गेल्या 15 दिवसांमध्ये. जा ना तिथं, करा ना सांत्वन त्यांच्या बायकांचं, त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या लेकरांचं. काढा त्याचे फोटो, काढा त्याची व्हिडिओ, टाका तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलवर. हे करा ना. नाही, आम्हाला तर फक्त हाणामारीच करायची आहे. तेवढ्यासाठी तर पक्ष निर्माण केलाय आम्ही, खंडण्या वसूल करण्यासाठी. होय, यांच्या कुठला वॉर्डाध्यक्ष म्हणा किंवा शहराध्यक्ष म्हणा किंवा यांचा कुठला गटप्रमुख, यांचा कुठला स्टॅटिक बिझनेस आहे? असा कुठला स्टॅटिक व्यवहार हे लोक करतात की फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या घेऊन हिंडतात हे पोरं? वय वर्ष 30-35,
ह्यांच्या गाड्या लाखोंच्या, येतात कुठून एवढे पैसे? काम धंदा तर काहीच नाहीये, मग येतात कुठून हे पैसे? वेगळं सांगायची गरज आहे? MIDC मध्ये जायचं, कुठल्या तरी कंपनीच्या बाहेर गाडी लावून टाकायची, मालकाला धमक्या द्यायच्या, फॅक्टरी बंद पाडेन, युनियन आमची आहे, हे आमचं आहे, ते आमचं आहे, टाका पैसे. हे धंदे सर्रास चालू आहेत. इथून येतो पैसा. आणि असे अनेक वाममार्ग आहेत बरं का. आता संभाजीनगर मधलंच एक उदाहरण देतो. इकडे वाळूज MIDC नावाचा एक एरिया आहे. त्या MIDC एरियातलं घाणेरडं पाणी तिकडच्या एका नदीत सोडलं जातं. तिथे टक्केवारी आहे बरं का, कोणत्या पक्षाची आहे, किती पैसे मिळत आहेत, हे आम्ही आत्ता सांगणार नाही. ती गरजही नाही सांगायची, सुज्ञ लोकांना लगेच कळतं. पण हे धंदे तुम्ही करताना म्हणून EVM वर खापर फोडायची वेळ येते, म्हणून निवडणूक आयोगाला शिव्या द्याव्या लागतात. पण जर दुष्काळी आणि अतिवृष्टी भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे असूळ पुसले, त्यांना थोडं मानसिक आधार जरी दिला, नका पैसे देऊ, मानसिक आधार जरी तुम्ही दिला तरी अशी ना वेळ येणार नाही. पण ह्यांना ते करायचं नाही, यांना शॉर्टकट पाहिजे. निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर फक्त यांना कळवळा असतो शेतकऱ्यांचा, आणि तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो मी, या देशामध्ये, या राज्यांमध्ये, प्रत्येक राज्य ह्या देशातलं शेतकऱ्यांचा कळवळा हा फक्त आणि फक्त विरोधी पक्षाला असतो, सत्ताधाऱ्यांना नाही. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार, महायुती सरकार असं नाही. उद्धव ठाकरे म्हणत होते 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर करा. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी 31,500 कोटींचं पॅकेज करून टाकले. दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे पडावेत यासाठी यांची तगमग चालू आहे सध्या. अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं, पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की राज ठाकरे तुमच्याबद्दल असं बोललेले आहेत, तुमची मिमिक्री केली आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? अजितदादा बोलले, ज्याला मिमिक्री करायची ना त्याला करू दे, मिमिक्री करणारे कोण असतात आम्हाला माहिती आहे म्हणे. आज वेळ ती नाहीये, या प्रश्नाला उत्तर देण्याची ही वेळ नाहीये. मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय, मंत्रालयामध्ये जाऊन मला आर्थिक पॅकेज जाहीर करायचंय आणि ते आर्थिक पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची सोय करायची आहे. 60 तिथून अजितदादा निघून गेले, याला म्हणतात काम. भले आता ती मदत 2 दिवस उशिरा का पोहोचेना, पण किमान त्यांना दिलासा तर आहे की होतंय काहीतरी, घडतंय काहीतरी आयुष्यात. हे काय करताय? मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ह्याच्यात घोळ आहे, त्याच्यात घोळ आहे. थांब बाबा, देवेंद्र फडणवीसांची ही क्लिप बघून घ्या, म्हणजे सगळ्याच गोष्टींचा खुलासा होऊन जाईल. ही क्लिप बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे. हे लोक स्वतःच्या तुंबडे वारण्यासाठी निवडणूक आयोगाला गाठतायत, खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यांचं या शेतकऱ्यांकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे, आपलं झालेलं नाहीये. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार असा अजिबात नाही. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं, तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज 31 परिवारांपर्यंत आपण पोहोचू शकलोय आहोत. मात्र संख्या अत्यंत कमी आहे. एकट्या संभाजीनगरमध्ये 3,000 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. विचार करा मराठवाड्यात काय संख्या असेल, आणि पैकी आपण फक्त आतापर्यंत 31 जणांपर्यंत पोहोचलो. वाईट वाटतंय थोडं, पण ठीक आहे, चला कुठून तरी काहीतरी तर सुरुवात झाली. मित्रांनो, वेळ अजून आहे, आपल्याकडे आहे. पाडवा भाऊबीजेपर्यंत का होईना आपण देत राहू, त्यांना देत राहू. दिल्यानंच वाढणार आहे आपले सुद्धा, कमी नाही पडू देत. देव बाप्पा कधीच कमी पडू देत नाही. मला आलेला आहे याचा प्रत्यय, खरंच आलेला आहे. त्या प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादानं आजपर्यंत काही कमी पडलं नाही. त्यामुळे जे काही येतं ना ते सडड हातानं देत असतो आम्ही. इतकंच काय, आमच्या टीमनं तर यंदा दिवाळी साजरी करायची नाही असंच ठरवलेलं आहे, आणि आम्ही खरंच करणार नाही. आता प्रत्येकाला 2-2, 4-4, 5-5 वर्षांची लेकरे, आता लेकरांचं थोडस कोड कौतुक, आणि त्यांना वाईट वाटू नये म्हणून चला बाबा एक ड्रेस घेऊन टाकू त्यांना.
असं म्हणून आम्ही वेळ मारून येत आहोत. आमच्या घरच्यांना सुद्धा आम्ही समजावून सांगितलंय की ही ती वेळ नाहीये जेव्हा आपण एन्जॉय करावा. ते रडतायत तिकडे आणि आपण एन्जॉय करायचं, हे पटतच नाहीये मनाला. आम्ही आमच्या परीनं जेवढं करतोय तुमच्या सहकार्यानं ते कमी पडतंय मित्रांनो. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, या सत्कर्मामध्ये त्या बळीराजाच्या अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या मर्जीनुसार जे काही योगदान, जो सन्मान निधी, समाधान निधी द्यावासा वाटतोय तो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. जर तुम्हाला डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचंय तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या अधिकृत बँक अकाउंटचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. एक चेकआउट करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा. तुमचं नाव, गाव, तुमचा मोबाईल क्रमांक त्यामध्ये मेन्शन करा. व्हॉट्सअप करा. तुमची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तयार होईल आणि भविष्यात तुमच्याशी त्याच क्रमांकावर थेट संपर्क करून बाकी सगळ्या उपक्रमांची माहिती दिली जाईल. आज त्यांना गरज आहे, कदाचित उद्या आपल्या परिवारापैकी कोणाला गरज पडू शकते. तेव्हा आपला भाग स्वाभिमानी हिंदूंचा परिवारच समोर येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, एवढीच नम्र विनंती. मित्रांनो, तुमच्या सहकार्यामुळे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्यामुळे थोडी हिंमत वाढली आहे, थोडा हुरूप आलाय काम करण्याचा. कुठेतरी असं वाटतं ना की यस आहे, अजून माणूस की जिवंत आहे या समाजामध्ये. आपण करू शकतो, आपण निश्चितच करू शकतो. खात्री आहे जे कोणी नव्याने हा व्हिडिओ बघत असतील ते नक्कीच या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवतील. चला आता सगळ्यात अगोदर देवेंद्र फडणवीस यांची एक छोटीशी क्लिप बघून घेऊया. सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत. कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत. चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे, त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे, तो राज्य सरकारचा देखील नाही. आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले. यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना. मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं. म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत. आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही, कारण हे दोघे वेगळे आहेत. ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत. जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा अडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात, त्याच्यावर ऍडिशन डिलिशनची संधी देतात. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत. त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे. केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे. आणि म्हणून या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को. त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे. मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत. कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत. असं म्हणतात की आपल्याकडचे जे राजकारणी आहेत ते खूप हुशार आहेत, खूप स्मार्ट आहेत, त्यांना सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि हे त्या आविर्भावातच जगत असतात. आता गंमत बघा मित्रांनो, पहिल्या दिवशी निवडणूक आयोगासोबत जी मीटिंग झाली, चोकलिंगम होते तेव्हा यांनी आग्रह धरला सगळ्यांनी दिनेश वाघमारेंना बोलवा, आम्हाला त्यांच्यासोबत पण मीटिंग करायची. का आग्रह धरला? कारण चोकलिंगम यांनी त्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या मागण्या घेऊन आलेल्या आहात, ज्या निवडणुकांच्या संदर्भातल्या तुमच्या मागण्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत, ते आहेत दिनेश वाघमारेकडे. तर मग आता दुसऱ्या दिवशी परत दिनेश वाघमारे यांना भेटायचं होतं. सर्वपक्षीय नेते बघा गेले, मीटिंग चालू झाली, पण त्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये
2च पक्षांचे अध्यक्ष होते, बाकीच्या पक्षांचे प्रतिनिधी बसलेले होते. इतकंच काय, शरद पवार स्वतः गेले नाहीत त्या मीटिंगला, कारण पवारांना माहित होतं चोकलिंगम यांनी चोक करून टाकलंय आपल्याला. आणि उद्या दिनेश वाघमारेंसमोर बसलो होतं, दिनेश वाघमारे उघड नागड करतील. 2 अध्यक्ष कोण होते? एक उबाठा गटाचे उद्धवराव आणि मनसेचे राज ठाकरे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस यांनी तर खुलासा केलेलाच आहे की ह्या लोकांना इतकं सुद्धा कळत नाही की कोणती मागणी घेऊन कोणाकडे जावं. सोशल मीडियावर अनेक जण म्हणतात की असे किती निवडणूक आयोग आहेत बरं आपल्याकडे. एकच आहे ना. अहो, एकच जरी असला ना तरी डिपार्टमेंट्स वेगवेगळे आहेत ना. आपल्याकडे अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत. आता समजा PWD आहे. आता PWD चा जो इंजिनियर आहे तो अकाउंट्स लिहित बसेल का? नाही ना. त्याला रस्ते बांधकाम करायचं, तो रस्ताच बांधणार. अकाउंट्सवाला अकाउंट्सच काम करणार का? अकाउंट्सवाला डांबराचा डबा घेऊन जाणार आहे रस्त्यावर. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. त्यामुळे ज्याच्याकडे जे काम आहे त्याच्याकडे तेच काम घेऊन गेलं पाहिजे ना आपण. तुम्हाला पाहिजे बुंदी आणि तुम्ही चालले एखाद्या मटणाच्या दुकानात, तर कसं चालेल? आता मटणाचं उदाहरण यासाठी दिलं कारण यांना जन्माष्टमीला दही हंडीच्या ऐवजी मटण हंडी लागते. विचार करा मित्रांनो, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापायी हे सगळेजण राष्ट्रद्वेषी झालेले आहेत. हे भारतद्वेषी झाले, हिंदू द्वेषी झाले. आता राज ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. काय तर विधानसभेला महायुतीला 232 जागा मिळाल्या, मात्र म्हणावा तसा जल्लोष बघायला भेटला नाही. अहो, महायुतीचा जो मतदार आहे तो शांत आहे, कामधंदा करणारा मतदार आहे. ते आले, त्यांनी मतदान केलं, निघून गेले. टीव्हीवर बघितलं की आपलं मत वाया गेलेलं नाही. मनोमन त्यांना आनंद झाला. ते त्यांच्या कामाला लागले. तुमच्या पक्षासारखं नाही आहे हो. अवघ्या महाराष्ट्रभरातून एक आमदार निवडून आला तर लगेच ढोल ताशी घेऊन 15 दिवस नाचत बसतात. काहीच कारण नाहीये. बरं, सुखसुखाट होता म्हणे 232 आले तरीही राज्यामध्ये काहीच असं जाणवलं नाही. काय जाणवायला पाहिजे होतं? ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बानो जिंकली आणि त्यानंतर पुढले 15 दिवस हिंदूंची कत्तल झाली, हिंदूंची घरदारं जाळण्यात आली, तसा काहीसा प्रकार राज ठाकरे यांना अपेक्षित होता का? गेल्या 4 निवडणुकांमध्ये यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. पहिल्या निवडणुकीमध्ये 13 आमदार, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 1 आमदार, तिसऱ्या निवडणुकीमध्ये 1 आमदार, चौथ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बापळा. अहो, एवढंच काय, स्वतःचे चिरंजीव पडले, तेही उठून. दादर माहीम मतदारसंघातून. हो, दादर माहीम तर मराठीचा बाले किल्ला आहे ना. मग तुम्हाला तुमच्या मुलाची सीट वाचवता आली नाही, तुम्ही इतर काय निवडून आणणार आहात? ठाणे, मुंबई, नाशिक सोडली तर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वजन काय? सध्या तर मी फक्त शहरांबद्दल बोलतोय, गावखेड्यांचं तर सोडूनच द्या. तिथं तर बोंबच आहे सगळी. का? त्याचं कारण आहे कनेक्ट नाहीये. नुसतंच लाव रे तो व्हिडिओ म्हणून होत नसतं. ग्राउंड लेवलला उतरावं लागतं आणि काम करावं लागतं. हे म्हणतात मतदार यादीत घोळे, मतदार यादीत घोळे. जसं देवेंद्र फडणवीस बोलले, निवडणुकीपूर्वी मतदार याद्या प्रत्येक पक्षाला दिल्या जातात चेक करण्यासाठी की बाबा हो, तुम्हाला जर ते ऑब्जेक्शन असेल तर आत्ताच घ्या. ऍडिशन करायची तर ऍडिशन करून घ्या, डिलिशन करायचं तर डिलिशन करून घ्या. तेव्हा का झोपलेले असता तुम्ही? सुषमा अंधारे जे बोलतात
उठ दुपारी घे सुपारी, त्यावर प्रतिक्रिया का देत नाहीत तुमचे लोक? मग हे खरं आहे असं मानायचं का? राज ठाकरे यांच्याकडून ज्या अपेक्षा नाहीत, नेमकं ते तसंच वागायला लागलेत. कुंभमेळा तिथे झाला प्रयागला, आणि तिथून यांचं कायच बिघडलं कुणास ठाऊक. कुंभमेळ्यावर टीका, जन्माष्टमीवर टीका, हिंदूंवर टीका, गंगाजलाचा तिरस्कार, काय चाललंय हे? आणि एवढं सगळं करून स्वतःला हिंदू जननायक म्हणून घ्यायचं? आम्ही नाही म्हणू शकत, नाहीच म्हणू शकत. हे लोकशाही वाचवणार आहेत म्हणे. ह्यांना लोकशाही वाचवायची आहे. कशी वाचवायची? नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडून. फेसबुकवर कोणीतरी तुमच्यावर टीका केली म्हणून त्याला घरातून खेचून बाहेर आणायचं, बदबद मारायचं 15-20 जणांनी मिळून, आणि त्याचं टक्कल करायचं, शिवीगाळ करायची, भर चौकात कोणाला तरी धरायचं मारायचं. यानं लोकशाही टिकणार आहे? निवडणूक आयोग काय दुसऱ्या देशाने दिलाय का आपल्याला? संविधानानंच दिलेला आहे ना. आणि निवडणूक आयोग सुद्धा संविधानाच्या अखत्यारीनुसारच, कायद्यानुसारच काम करतोय. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे देशामध्ये कायदा बनलेला आहे. तुम्ही चॅलेंज करू शकता ना सुप्रीम कोर्टामध्ये त्या कायद्याला. करा ना चॅलेंज. एवढे करोडो, हजारो करोड रुपये तुम्ही कुठून कुठून कमवलेले आहे, त्यातले थोडे पैसे ढिल्ले करा ना. काय फरक पडणार आहे? आत्ताची यांची जी लढाई चालू आहे ही आता स्वतःसाठी सुरूच नाहीये. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना आता कळून चुकलेलं आहे. आपण आता कितीही आदळापट केली तरी हाताला काही लागणार नाही आपल्या. आपण किमान आपल्या पोरांचं तरी राजकीय भविष्य टिकलं पाहिजे. पवारांनंतर कोण? सुप्रिया सुळे. उद्धवरावांनंतर कोण? आदित्य. राजसाहेबांनंतर कोण? अमित. आहे ना नेपोटिझम तयार झाला तुमचा अख्खा. अननुभवी कवडीचं राजकारण न समजणारे हे सगळेजण. तो आदित्य कधी जर त्याच्या पप्पांसोबत बोलत असेल किंवा अमित सोबत जर बोलत असेल तर त्यांच्यात काय चर्चा असू शकते माहितीये? यार, आपल्या पप्पांचं त्यांच्या पप्पांमुळे भागलं, पण आपलं आपल्या पप्पांमुळे भागेल का रे? ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी ही सगळी मरमर आणि धडपड चालू आहे. हे मराठी हिंदुत्व हे सगळं झूट आहे, सगळं झूट आहे. आणि इथून पुढे तर वाट खूप बिकट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. लोक विसरलेले नाहीयेत अजून भोंग्याचं प्रकरण. फटका उद्धवरावांना सुद्धा बसू शकतो याचा. यांना जर असं वाटत असेल की राज ठाकरे आपल्या सोबत आले तर सगळे मराठी मतदार आपल्यालाच मतदान करतील, अरे काय भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मराठी मतदार नाहीये का? शिवसेना शिंदे गटाचा पारंपरिक मतदार नाहीये का? अजितदादा पवार यांचा पारंपरिक मराठी मतदार नाहीये का? आहे ना. केवळ हिरव्या मतांच्या भरोशावर जर हे लोक स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जिंकण्याचा चंग बांधत असतील, स्वप्न बघत असतील, तर हे स्वप्न धुळीला मिळणार आहे. MIM सारखे पक्षच आहेत. त्यात परत नगरसेवकासारख्या इलेक्शनमध्ये ना बंडखोरी खूप मोठ्या प्रमाणात होते. अनेक जण अपक्ष फॉर्म भरतात आणि अपक्ष निवडून येणाऱ्यांची संख्या सुद्धा ही खूप विपुल प्रमाणात असते. हे यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आता भारतीय जनता पक्ष हा इतका काही दुधखोळा राहिलेला नाहीये. म्हणजे आधी भारतीय जनता पक्षावर टीका होते ना की वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष आता राहिला नाही. नाहीच आहे. हा नरेंद्र मोदींचा आहे, हा अमित भाई शहांचा आहे, हा JP गड्डांचा आहे. लक्षात घ्या, तुमचा प्रतिद्वंद्वी कोण आहे त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. प्रत्येक वेळी प्रभू श्रीराम बनून युद्ध करता येत नाही. कधी कधी श्रीकृष्ण बनून
कूटनीती सुद्धा करावी लागते. आणि आज भारतीय जनता पक्ष प्रभू श्री कृष्णाप्रमाणेच कूटनीती करतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. अर्थात आता आज 17 तारीख आहे. शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरे यांच्या घरी दीपोत्सव आहे, ज्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. बघूया ह्या दीप उत्सवाले तरी काही प्रकाश पडतो का यांच्या पार्ट्यांमध्ये, की ह्या दिवाळीनंतर परत एकदा मोठी गळती लागते. किती फटाके वाजणार आहेत हे आता ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळेलच मित्रांनो. मात्र तूर्तास आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा, ज्या राज ठाकरेंकडून अपेक्षा होती की ते हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरतील, तेच राज ठाकरे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या द्वेषापायी काँग्रेसच्या पंक्तीला जाऊन बसले. मात्र पंक्तीला बसले आणि बुंदी संपली अशी अवस्था मनसेची झालेली आहे. मनसेचा कार्यकर्ता हैराण झालेला आहे की आता उत्तर द्यावी तरी काय द्यावी. कारण यांनी या अगोदर ह्या अभद्र आघाडीबद्दल खूप काय काय बोललेले. राज ठाकरे बोलले होते मध्ये, साला कळतच नाहीये कोण कोणत्या पक्षात आहे. सकाळी एका पक्षात असतात, दुपारी दुसऱ्या पक्षात असतात, संध्याकाळी तिसऱ्या पक्षात असतात. खिचडी करून टाकली आहे सगळी राजकारणाचा, विचकाळ करून टाका. अरे कशाच्या नसा तानू तानू बोललाय ना माणूस. आणि आज स्वतः काय करतायत, बसले की जाऊन काँग्रेसच्या पंक्तीत संपलेली बुंदीचं ताट बघत. नशिबात आता हेच आहे. त्याचं कारण आहे, आजचा जो मतदार आहे ना, युवा मतदार, तो सारासार विचार करून मतदान करत असतो. तो आता भावनिक होत नाही होत. तो आता फॅक्ट्स बघतो. तो आता विकासाभिमुख काम कोण करतंय ते बघतो आणि मग मतदान होतंय. सामान्य मुंबईकरांचं मेट्रो 3 मुळे किती मोठा फायदा झालाय, त्याचा फायदा जर भारतीय जनता पक्षाला बीएमसी मध्ये मिळाला तर ईव्हीएमच्या नावानं रडू नका, निवडणूक आयोगाच्या नावाने रडू नका. स्वतः कुठं चुकला आहात याचं थोडं आत्मपरीक्षण करा. जर जमलं तर, शक्यता तर कमीच आहे. मित्रांनो, रजा घेतो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जाता जाता पुनश्च एकदा नम्र विनंती, कळकळीची विनंती, हात जोडून विनंती. मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आपण 31 परिवारांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. 31 परिवारांना आपण मदत कार्य पोहोचवत आहोत. मात्र ही संख्या खूप कमी आहे. बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना या इतर जिल्ह्यांमधून, गावांमधून मदतीसाठी वारंवार कॉन्टॅक्ट केला जातोय आपल्या परिवाराला. आपण कमी पडतोय कुठेतरी. मित्रांनो, नको ना, यंदा तोंडावर पाडू नका राव. त्या बळीराजाची ना दिवाळी फक्त सुखरूप झाली पाहिजे, आनंदी झाली पाहिजे. आपला एक रुपया त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. आज त्यांना गरज आहे. नियतीचं आणि काळाचं चक्र कधी कसंही फिरू शकतं. आपल्यापैकी कोणाला गरज पडू शकते, पण काळजी करण्याचं कारण नाही. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला सक्षम आहे. तुम्ही आहात म्हणून हा परिवार आहे. तेव्हा ह्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराला बळकटी द्या. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार त्या बळीराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी तुम्हाला जो सन्मान निधी, सहकार्य निधी पाठवावासा वाटतोय, तो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर दिलखुलासपणे, मन मोकळेपणानं, मन मोठं करून नक्की पाठवा. मित्रांनो, आज गरज आहे. आज खरंच गरज आहे. घरात चिखल, शेतात चिखल, शाळेच्या वाटेवर चिखल. नको हो नको, इतके हाल नको. देव सुद्धा परीक्षा बघतोय, त्यांची नाही आपली, की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, भीषण परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून आलेलो आहोत. त्यामुळे राहवत नाही, भावना अनावर होतात. अजून जर जास्त बोललो तर कदाचित इथेच मी इमोशनली एक्सप्लॉइट होईल. त्यामुळे जास्त बोलणार नाही. तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय जीपे फोनपे क्रमांकावर करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा. तुमचं नाव, गाव, शहर, मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करून व्हॉट्सअप करा. तुमची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तुमचा 1 रुपया
त्या बळीराजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारे एवढं लक्षात ठेवा. अपेक्षा आहे आणि खात्री आहे तुम्ही नक्कीच सहकार्य करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्री राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम.